नमस्कार. आज बातमी ऐकली, म्हणजे 2 दिवसापासून चाललं होतं की अ, पंजाबचे मुख्यमंत्री यांनी गुरु अपमान केला म्हणून त्यांना तनखैया म्हणून घोषित केलं. आता हे तनखैया काय, तर आपण आपल्याकडे पूर्वी आम्ही लहान असताना नेहमी पुस्तकात वगैरे वाचलं होतं की वाळीत टाकणे म्हणजे त्यांना बाहेर करणं. तर हे आता आपल्याकडे म्हणजे मला असं वाटत होतं की बंद झालेलं आहे. तर पण त्यांना मुख्यमंत्री असूनसुद्धा अकाल तख्तने तनखैया घोषित केलं. हे ऐकलं मग म्हणजे अजूनही धर्मसत्ता आपल्याकडे चालते हे लक्षात आलं. कुठल्याही भागाने कसंही असू दे. मग नंतर असाच विचार करत गेले तेव्हा जाणवलं की बाकी कुठे असेल नसेल, पण पत्रकारांमध्ये मात्र ही धर्मसत्ता खूप आहे असं मला वाटतं. कारण जर बघितलं पण ह्याने बारकाईने, पत्रकार पीडित कुठल्या जातीचा आहे आणि गुन्हेगार त्याच्याबदला कुठल्या जातीचा आहे त्याच्यावर त्या बातमीला जास्त व्हॅल्यू देतात. जर पीडित ब्राह्मण असेल तर शक्यतो त्यासल्या केसेसला जास्त हाईट देणार नाहीत. पण तीच पीडित दलित वगैरे असते त्यावेळेला एकदम जोरदार असतं. आणि ज्यावेळेला आरोपी ब्राह्मण असेल तर अगदी पत्रकार कुठल्याही जातीचा असू दे असल्या केसेसना मात्र तो खूप हाईप करतो. हे माझ्या पाहण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर सुद्धा काही कोणीही संदेश घातला तर तो संदेश कुठला आहे, काय विषय आहे यापेक्षा त्याच्या जातीचा उल्लेख करून त्याला उत्तर दिलं जातं. म्हणजे मी एकदा अगदीच वेगळ्या विषयावर बोलले आणि मला माहिती आहे ते तोतिया नावानेच येते, निंबाळकर. तोतिया बाई पण नाही आहे ती. तर तिने त्याच वेळेला 2च दिवसापूर्वी नरसीपूरची घटना घडली. तर मला म्हणाले, तुमच्या मुलींना तुम्ही सांभाळा, तुम्हाला तुमच्या मुलींना सांभाळता येत नाही, इथे येऊन तुम्ही हे करता म्हणून. आता माझा विषय पूर्णपणे वेगळा होता. बहुतेक मला वाटतं त्याच वेळेला जर कॉक्रोच पार्टी नुकतीच आली असेल तर तो विषय असेल. आणि मी तिला म्हटलं, अगरे बाळा, ते बाळ गेलं ते ब्राह्मण का माझ्या जातीचं का तुझ्या जातीचं, पेक्षा एक बाळ कोवळं जीव गेला ह्याच्याकडे लक्ष दे. म्हणजे तिथे सुद्धा तिला दिसत होती ती जात. पीडित मुलगी किती वर्षाची होती, ती मुलगी होती, माझ्या घरची पण मुलगी असू शकते हे मनात नाही, तर ब्राह्मण मुलगी झालेली आहे ना. मग आणि मी कामात, तर तुमच्या मुलींना तुम्ही सांभाळा असं. आता परवासुद्धा जे संभाजीनगर इथे फर्स्ट क्राय स्कूलमध्ये एक पत्रकाराने एक चांगलं केलं की पीडिताचे आईवडील पुढे आल्यामुळे त्यांचं नाव आपल्याला कळलं. पण ते छोटं पिल्लू, आरोपीच म्हणायला पाहिजे, पण तो पण पीडितच आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यावर तेच घरात सतत संस्कार झाल्यामुळे तोही मानसिक पीडित आहे. त्याची जात आणि धर्म पंथ सांगितला नाही. शक्यता आहे की शांती दूतातलं पण असेल, पण तरी नाही सांगितलं ते बरं केलं. कारण आधीच द्वेष खूप कमी आहे का
या समाजात. आपण शिकलो, पुढे आलो, सुसंस्कृत झालो म्हणतो, पण पहिलं सगळ्यातून शोधतो ती जात. बोलणारी कुठल्या जातीची आहे, पीडित कुठल्या जातीचं आहे, आरोपी कुठल्या जातीचं आहे, हे पहिलं आपण शोधत जातो. का? संविधानाने आपल्याला सगळ्यांना एक दर्जा द्यायचं म्हणतंय ना, मग ते कुठे जाते? आणि ब्राह्मणांनाच का वाळीत टाकलं जाते? अगदी डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट. का त्यांच्यावर हल्ले केले जातात? आणि एकीकडे तर म्हणतात 3% ठीक. मग एवढ्या 3%ना एवढे घाबरतात? काय आतंकवादी आहेत? कुठलं शस्त्र आहे? विद्वत्तेचं असेल, बुद्धीचं असेल, पेन वापरणं असेल, विचार मांडणं असेल, ह्या पलीकडेचं कुठलं घातक शस्त्र वापरतात? पण तरीसुद्धा नेहमी असंच केलं जातं. आता मुंबईमध्ये सुद्धा विषाच्या कॅप्सूल्स मोहरममध्ये वाटल्या गेल्या. नशिबाने तिथला वाटणारा सुद्धा शांतिदूतच होता, त्यामुळे ते एक बरं झालं. नाही तर पुन्हा तिथे सुद्धा जर वेगळा निघाला असता तर इतके दंगे व्हायला कारण शोधलं असतं. आणि ह्या दंग्याचा त्राससुद्धा सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखं कोणी कधी कुठे बाहेर गेलो त्याच्यानाच होणार आहे. मग एवढं असताना आपण लोक का बरं सगळ्याची जात शोधत बसतो? काम बघा, त्यांनी केलेलं कृत्य बघा. जो पीडित आहे तो कुठलाही धर्माचा असू दे, तो पीडित आहे, त्याला सहानुभूती हवी आहे. आणि जो आरोपी आहे, ज्याने केलेलं आहे, कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असू दे, त्याला शिक्षाच हवी. आता कांबळेंना शिक्षा दिल्यावर जोरदार चाललं आहे सोशल याच्यावर की आता बाकीचे नावं घालून ह्यांना कधी शिक्षा होणार, म्हणजे ब्राह्मणांना. कुठल्या आरोपाखाली आहे, काय आहे, ह्यापेक्षा तो ब्राह्मण आहे म्हणून त्याच्या केसेस फास्ट ट्रॅकवर चालवावं ही अशी अपेक्षा असलेले लोक आहेत. म्हणजे जात कितीही शिकलं, काही केलं तरी जात नाही, हेच खरं आहे. आपल्याला ह्या जातीतून बाहेर यायचंच नाही. किती संविधानाने तुम्हाला हक्क दिले, कर्तव्य सांगितली, तरी तुम्हाला तुमची जात सोडवत नाही. त्या जातीमुळे किती विघटन होऊन दुसऱ्या लोकांनी आपल्यामध्ये विघटन करून त्यांचं हे पुढे आणायचा प्रयत्न करतायत. एवढं सगळं होऊ नये. आपण जात काही विसरत नाही. आपण अजून जात कुरवाळतो, त्या जातीच्याच वृक्षाला खतपाणी घालतो. ह्याचा मला खूप राग येतो, पण इलाज नाही. आणि पण तरीसुद्धा पत्रकाराने त्या लहान मुलाने मारणाऱ्या मुलाचं नाव, जात, पंथ सांगितला नाही, ह्याबद्दल त्या पत्रकारांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी आभारी आहे.